नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माळशिरस तालुक्यातील शेतकरी आहे छोटा. आपण गेल्या 11 तारखेला आणि 12 तारखेला एक दोन व्हिडिओ तयार केले ते आपल्या वांग्याच्या ह्याचे. आज त्याच्यामधला जमीन आसमानचा फरक त्या दोन व्हिडिओमधला आणि आजचा हा जमीन आसमानचा फरक आहे टोटल. वांग्याच्या फडाचा त्या दिवशी पण व्हिडिओ घेतला होता आणि आज ही व्हिडिओ घेतोय. फरक बघा सगळा. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी की सगळी शेतकरी ह्या वेळेला एकदम खुश असणार आहेत, कारण वेळेवर पाऊस सगळीकडे पडायला लागला आहे. तसाच आमच्याही भागात पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस चालू झाल्यामुळं काय झाले की दोन्ही बेडच्या मध्ये थोडंसं पाणी साठतं आहे आपल्या. त्यासाठी आपण एक चारी घेत होतो. चारी घेत असताना जीवाणूचा आणि ब्रह्मचैतन्याचा एक रिझल्ट आपल्याला नवीन सापडला आहे. आणि तो रिझल्ट असा आहे की ती वस्तू घ्यायला लोक, डाळिंब शेतकरी, पुन्हा द्राक्ष बागायतदार, कितीतरी लोक अशी ती वस्तू घ्यायला लाखो रुपये खर्च करतात, लाखो रुपये. तो म्हणजे शेतकऱ्याचा मित्र गांडूळ. आणि तो काय सहजासहजी भेटत नाही अजिबात सुद्धा. आपल्याला ती सहज शक्य झाले. ते फरक काय झाला आहे की आपण ती चारी काढत होतो ह्याच्यामधली. दोन्ही बेडच्या मध्ये जे पाणी येते असं, ते पाण्याच्या मध्ये आपण एक दुसरीकडे पाणी काढून द्यायला चारी काढत होतो. तर आपल्याला गांडूळ इतकं सापडले. आणि ही केवळ जीवाणू आणि ब्रह्मचैतन्य ठिबकमधून सोडल्यानंतर जो रिझल्ट आहे त्याचा रिझल्ट भेटायला लागला आहे. हे गांडूळ बघा, असं तुम्ही नुसती माती उचलली का गांडूळ, एवढं गांडूळ तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. इतका जबरदस्त रिझल्ट आहे की बोलायचं कामच नाही. दुसरी एक गोष्ट अशी की ही गांडूळ असल्यामुळं पांढऱ्या मुळीच्या संख्येत वाढ आणि किती लांब झाली आहे बघा. ही झाडाचं बोड कुठं आलं बघा आणि तिथून पुढं लांब ही पांढऱ्या मुळ्या किती वाढ आहे बघा. ह्या दोन्ही झाडाच्या अंतर आणि पांढऱ्या मुळीचं अंतर एवढं. तर चैतन्याचा आणि जीवाणूचा फार मोठा रिझल्ट आहे. आणि हे गांडूळ संपुष्टात आलतं. हे कशामुळं आलतं संपुष्टात? रासायनिक खतं वापरणे, विषारी औषधं वापरणे ह्याच्यामुळं. आज आपण जैविकमधलं सगळं यादव सराच्या कृपेनं जैविकमधलं ब्रह्मचैतन्य आणि जीवाणू वापरतोय. तर त्याचा रिझल्ट बघा किती म्हणजे सहज. मी ऐकून होतो की गांडूळ शेतकऱ्यांसाठी लय चांगला आहे, असा आहे तसं आहे अमुक आहे, त्याच्यासाठी बरेच लोक 500 रुपये किलोनं आणतायत पुन्हा डाळिंबाच्या शेतीमध्ये टाकतायत. पण आपल्याला किती सहज शक्य झालं ही केवळ कशामुळं? ब्रह्मचैतन्य आणि जीवाणूमुळं. तर एकदा जीवाणू आणि शेती जर चांगली खास करायची असेल तर माझं आता सरळच म्हणणं आहे की चैतन्य आणि जीवाणू वापरा. जैविक शेती करा, जैविक शेती करा, जैविक शेतीवर भर द्या. चवीमध्ये सगळ्याचमध्ये फरक पडतोय. तर एकदा चैतन्य आणि जीवाणू वापरा. यादव सरांना भेटा. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मी त्यांचा नंबर दिला आहे, माझा बी नंबर दिला आहे. काय अडचण आली तर फोन करा. सदैव तुमच्या सेवेशी. अगदी शेतकरी मित्रासाठी ह्यात माझा काहीसुद्धा फायदा नाही अजिबातसुद्धा. फक्त मला ती वस्तू भेटली ह्यातच मला लाखमोलाची गोष्ट आहे. तर एकदा जरूर चैतन्य आणि जीवाणू वापरा. आणि रासायनिक वगैरे वापरू नका. काही विष घालू नका लोकांना खायला. लय बेकार आहे. कॅन्सर हे जे रोगराई वाढते ना, हे केवळ त्याच्यामुळंच. आणि जमिनीत कुठलाही घटक पदार्थ चांगला व्यवस्थित नीट राहत नाही. तर ह्याच्यासाठी तुम्ही चैतन्य आणि जीवाणू वापरा आणि चांगली शेती करा, चांगलं नाव कमवा. तुमच्या घरी येऊन असं माळवं वगैरे घेऊन जातील असं काहीतरी करा. आणि नंतरच्या माझ्या व्हिडिओची वाट बघा. मी नंतर अजून एक व्हिडिओ पाठवीनच. पण जरूर चैतन्य आणि
जीवन वापरा आणि चांगला रिझल्ट घ्या. शेती चांगली करा. ओके बाय.